हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला गोट कसा करायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज पुढचा आणि मागचा पार्ट हा व्यवस्थित असा जॉईंट करून घेतला आहे. त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असा गोट करून घेणार आहोत. तर हे ब्लाऊज पीसमधलं राहिलेलं एक्स्ट्रा कापड आहे, तर त्याचाच आपण साध्या ब्लाऊजला गोट करत असतो. तर गोट करण्यासाठी हे आपण तिरकं कापड घेतलं आहे, म्हणजे या तिरक्या कापडाचा गोट हा एकदम व्यवस्थित येतो. तर अशा पद्धतीने आपण त्यावरती तिरक्या रेषा आखून घेणार आहे आणि आपण त्यावरती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गोट करून घेणार आहे. तर ही गोट करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला येऊ शकते. तर अशा पद्धतीने मी इथे 1.25 इंचाची पट्टी घेतली आहे गोट करण्यासाठी. तर 1.25 इंचाच्या पट्टीचा गोट पण एकदम व्यवस्थित येत असतो. तर अशा पद्धतीने मी इथे 4-5 लाईनी आखून घेतली आहे आणि ते कापड मी व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. आपण जर या व्यवस्थित अशा मार्किंग करून पट्ट्या कट केल्या तर आपला गोट पण एकदम व्यवस्थित येतो एकसारखा. तर अशा पद्धतीने मी इथे 3-4 पट्ट्या कट करून घेतल्या आहे आणि हे कापड आपलं डबल असल्यामुळे मी त्याचा पण व्यवस्थित असे कट करून घेतले आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या पट्ट्या कट करून झाल्या आहेत. तर त्या पट्ट्या व्यवस्थित अशा एकमेकावरती विरुद्ध दिशेने ठेवून आपण त्यावरती टिप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण त्यावरती व्यवस्थित अशी विरुद्ध पट्टी एकमेकावरती ठेवून टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने पट्टी ही जॉईंट केली की आपला गोट पण एकदम व्यवस्थित तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण या 4-5 पट्ट्या व्यवस्थित अशा जॉईंट करून घेणार आहे. तर पहिल्या पट्टीसारखीच आपण ही दुसरी पण पट्टी व्यवस्थित अशी जॉईंट करून घेणार आहे. आणि नंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ते पण आपण व्यवस्थित असं कट करून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या या 4-5 पट्ट्या व्यवस्थित अशा जॉईंट करून झाल्या आहे. तर त्या आपण ब्लाऊजला लावून पाहणार आहोत, त्या पुरत आहेत का. नसेल पुरत तर आपण त्याला अजून पट्ट्या जॉईंट करून घेणार आहे. पण या पट्ट्या व्यवस्थित अशा आपल्याला पुरत आहे. तर आपण जे तिरका कट आहे तो व्यवस्थित असा सरळ कट करून घेतला आहे आणि ती पट्टी आहे ती आपण व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपण ती पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करून त्यावरती टिप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टी जॉईंट करून घेतली आहे आणि त्याला व्यवस्थित अशी टिप मारून घेतली आहे. नंतर टिप मारल्यानंतर थोडेफार कापड इकडे तिकडे झाले तर ते पण आपण व्यवस्थित असे जॉईंट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीमध्ये आपण हे पट्टी ही एकसारखी कट करून घेतली आहे. त्यानंतर आपण ती पुढच्या बाजूने व्यवस्थित अशी पट्टी ही जॉईंट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण गोट करण्यासाठी जी पट्टी तयार केली आहे ती पुढच्या बाजूने थोडी फोल्ड करून घेणार आहोत आणि मग आपण ती पट्टी पुढच्या गळ्याने व्यवस्थित अशी 1.5 इंचावरती आपण त्यावरती टिप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ही पट्टी व्यवस्थित अशी 1.5 इंचावरती टिप मारून घेणार आहे आणि जिथे आपला शोल्डरचा जॉईंट आहे तिथे आपण तो जॉईंट व्यवस्थित असा मागच्या बाजूने ठेवून त्यावरती ती पट्टी व्यवस्थित अशी जॉईंट करून घेणार आहे. आणि जिथे आपला गळ्याचा गोलाकार भाग आहे तिथे पण आपण व्यवस्थित अशी हळूहळू टिप मारून घेणार आहे आणि ती पट्टी किंवा मागचा पार्ट हा ओढल्या जाणार नाही. अशा पद्धतीने आपण त्यावरती व्यवस्थित अशी पूर्ण गळ्याला ती पट्टी जॉईंट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली ही पट्टी व्यवस्थित अशी जॉईंट त्यानंतर जिथे शोल्डर
जॉईंट आहे तिथे आपण ती शोल्डरचं व्यवस्थित असे मागच्या बाजूने ठेवून आपण त्यावरती परत टीप मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ही पट्टी पूर्णपणे जॉईंट झाली आहे आणि जिथे परत आपला पुढचा गळा आहे त्या बाजूने पण ती पट्टी व्यवस्थित अशी आपण फोल्ड करून घेतली आहे। तर अशा पद्धतीने आपण गोट करण्यासाठी ही पट्टी व्यवस्थित अशी जॉईंट करून घेतली आहे। त्यानंतर आपण त्या पट्टीला तिरके कट देऊन घेणार आहोत। असे तिरके कट दिले की आपला गोट एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग मध्ये तयार होतो। तर अशा पद्धतीने आपण पुढच्या आणि मागच्या गळ्याला व्यवस्थित असे तिरके कट देऊन घेतले आहे। तर अशा पद्धतीने आपण त्यावरती परत एक टीप मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण जिथे 1/2 इंच पट्टी जॉईंट केली आहे त्यावरती परत आपण एक टीप म्हणजेच दाब टीप देऊन घेणार आहोत। तर हे आपलं साधं ब्लाऊज आहे बिना अस्तरचं। जर अस्तरचं ब्लाऊज असतं तर आपण त्यावरती साडीच्या कलरचा सुद्धा गोट तयार करत असतो, तो सुद्धा खूप छान दिसतो। परंतु हे साधं ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला या ब्लाऊज पीस मधल्या कापडाचाच गोट तयार करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी त्यावरती व्यवस्थित अशी पट्टी जॉईंट करून घेतली आहे आणि त्यावरती दाब टीप देऊन घेतली आहे। जर तुम्हाला गोट हा व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही पट्टी पण जॉईंट करू शकता, तो पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण त्यावरती दाब टीप मारून घेतली आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थित असं ते कापड फोल्ड करून त्यावरती आपला गोट तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं पूर्ण कापड हे आतल्या बाजूने फोल्ड करून घेतला आहे आणि जिथे आपला गोट तयार होणार आहे त्यावरती आपण व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण गोट केला की आपला गोट एकदम व्यवस्थित येतो। गोट हा पलटी सुद्धा पडत नाही आणि एकदम गोट हा भरीव येत असतो। तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित आणि हळूहळू हा गोट तयार करून घेणार आहोत। गोट तयार करत असताना आपण त्यावरती 4 नंबरची टीप मारून आपला गोट हा व्यवस्थित फिनिशिंग मध्ये तयार होत असतो। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला व्यवस्थित असा गोट तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला गोट हा व्यवस्थित असा तयार होत आहे। तर अशा प्रकारे आपला गोट हा पूर्णपणे तयार झाला आहे। तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा, तुम्हाला सुद्धा व्यवस्थित गोट तयार करता येईल। तर अशा पद्धतीने आपला गोट हा एकदम गोल आणि भरीव तयार झाला आहे। तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला गोट केला की कस्टमरला सुद्धा ब्लाऊज हा परफेक्ट बसत असतो। तर अशा पद्धतीने आपण मागच्या गळ्याला व्यवस्थित असा गोट तयार केला आहे आणि तो गोट एकदम व्यवस्थित तयार झाला आहे, तो पलटी सुद्धा पडत नाही। तर अशा पद्धतीने आपला फिनिशिंग मध्ये पूर्णपणे पुढचा आणि मागच्या गळ्याचा गोट हा तयार झाला आहे।
तर ही गोट करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पडेल. तर ही एकदम सोपी पद्धत आहे.